शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तभाये. आज आषाढाचा पहिला दिवस. कवी कुलगुरू कालिदासाच्या स्मरणरंजनाचा आजचा दिवस. म्हणजे रामायण हे आपल्या सांस्कृतिक जीवनावर प्रचंड प्रभाव टाकणारं आदिकाव्य. त्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी हे आदिकवी. पण कवी कुलगुरू म्हणजे कवींच्या गोत्रपुरुषाचा मान किंवा गोत्रपुरुषाची महावस्त्र मिरवणारा एकटा कालिदासच आहे. 12व्या शतकामध्ये एक जयदेव नावाचा कवी होऊन गेला. त्यांनी कालिदासाला कविता कामिनीचा विलास म्हणजे संस्कृत वाङ्मय ही जर एखादी कमनीय स्त्री असेल तर त्या स्त्रीचे विलास म्हणजे कालिदासाचं वाङ्मय. आणि जेव्हा आपण कालिदासाच्या वाङ्मयातले सगळे वाणीचे विभ्रम बघतो तेव्हा त्याची यथार्थता आपल्याला पटतेच. मुळे विलास म्हणजे सगळ्या अस्तित्वाला व्यापून राहिलेला गोडवा. असा गोडवा ज्याच्या काव्यात ज्याच्या साहित्यात ओतप्रोत भरलेला आहे असा महाकवी किंवा कवी चक्रवर्ती कालिदास. त्याच्याविषयी इतक्या दंतकथा आहेत इतर कुठल्याही कवीच्या बाबतीत नाही आहेत तितक्या. इथे मी आता पुस्तक पाहिलं कालिदासाच्या गोष्टी. छान तुमच्याकडे ग्रंथालयात संग्रह आहे चांगला कालिदासाविषयीच्या पुस्तकांचा. पण त्या सगळ्या दंतकथांमध्ये सुद्धा कालिदासाच्या श्रेष्ठत्वालाच शेवटी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे हा एक मूल्यमापनाचा सूक्ष्म असा धागा लक्षणीय आहे. म्हणजे भवभूती नावाचा एक नाटककार होऊन गेला. त्याचं उत्तर रामचरित नावाचं नाटक अगदी हृदयस्पर्शी आहे आणि रामाच्या उत्तर आयुष्यावरती आधारित आहे ते. त्या नाटकामध्ये सुरुवातीला राम आणि सीता हे पंचवटीमधले त्यांचे जे काही अतिशय आनंदाचे क्षण दिवस त्यांनी घालवले त्याविषयीची चित्र पाहतायत. आणि राम त्यावेळेला सीतेला म्हणतात, अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसी. म्हणजे जिचे प्रहर कसे उलटले हे कळलं नाही अशी रात्र सरली. रात्रीही एवम व्यरंसी अशी रात्र गेली. कालिदासांनी म्हणे या एवम मधला जो अनुस्वार आहे तो अनुस्वार काढून टाकला आणि मग आता त्याचं झालं रात्रीही एव व्यरंसी. एव म्हणजे फक्त केवळ, च म्हणजे फक्त रात्रच संपली. पण आपल्या लढीवाळ गुजगोष्टी पंचवटीतल्या काही संपल्या नाही असा जो ह्याच्यातनं ध्वन्यर्थ आला. म्हणजे एका साध्या सुध्या काव्याचं कालिदासांनी कशा एका उत्तम ध्वनिकाव्यात रूपांतर केलं असं सांगणारी ही जी गोष्ट आहे ती आपल्याला असं दाखवते की परंपरेने सुद्धा कालिदासाकडे भाषा प्रभू म्हणूनच पाहिलेला आहे. कालिदासाच्या भाषेचं खानदानी लावण्य, तिचा राजस डौल आणि लयनादांच्या साथीनं तिचे होणारे अभिजात असे पदन्यास यांच्यामध्ये हरवून गेलेला रसिक एखाद्या केशरी धूसर अशा संध्याकाळी शांत नितळ जलाशयामध्ये भुरभुरत्या वाऱ्याच्या साथीनं नौकाविहार करावा तसा आनंद रसिक लोक लुटत असतात. इतकं सगळं असलं तरी सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने आपल्याला कालिदासाबद्दल काही काहीही माहिती नाही आहे निश्चितपणे. एका अर्थी हे बरंच झालं कारण त्यामुळे त्याच्या वाङ्मयाची केवळ आणि अस्सल अशी वाङ्मयीन चर्चाच फक्त होत राहिली. त्याच्यामध्ये प्रादेशिक, मानसशास्त्रीय, भौगोलिक, चरित्रात्मक असले फालतू मुद्दे कधीही मिसळले गेले नाहीत. आज आपल्याला निश्चितपणे माहिती आहे ते म्हणजे त्याची ती कवी कुलगुरू ही पदवी, त्याचे
7 अजरामर असे ग्रंथ आणि कालिदास हे त्याचं नाव. आता हे कालिदास नाव सुद्धा त्याचं मूळ नाव आहे की नाही? कारण पूर्वी कवी लोक टोपण नाव घेऊन रचना करत असत आणि कालिदासाच्याच कुमारसंभव महाकाव्यात त्याला एक आपल्याला उपोद्बल पुरावा मिळतो. तिथे शंकर प्रसन्न होऊन पार्वतीला म्हणतात, अद्य प्रभृती अवनतांगी तवास्मी दासः क्रीतः तपोभिः इति वादिनी चंद्रमौलौ. पार्वतीने तप केलेलं आहे शंकरपती मिळावा म्हणून आणि प्रसन्न होऊन शंकर तिला म्हणतात की तुझ्या तपोबळावर तू ज्याला जिंकून घेतलं आहेस असा मी तुझा आजपासून दास आहे. तव अस्मी दासः. आता पार्वती काय, दुर्गा काय, काली काय, हे सगळे स्त्रीत्वाचे सर्जक आविष्कार आहेत आणि म्हणून तो कालिदास झाला असावा. आणि त्याच पद्यामध्ये इतिवादिनी चंद्रमौलौ, चंद्रमौली असा एक शब्द आहे. हे कदाचित त्याचं मूळ नाव असू शकतं. म्हणजे जसं महाभारतामध्ये भीष्म पितामह यांचं मूळ नाव देवव्रत, ते फार लोप पावलं आणि भीष्म पितामह हेच रूढ झालं. तसं आणि फार दूर कशाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत रामदास तसा हा कालिदास, त्यांचं मूळ नाव किती जणांना माहिती असेल माहीत नाही, नारायण टोसर. तसं हे नाव रूढ झालं कालिदास. तर कालिदासाच्या काही ग्रंथांच्या हस्तलिखितामध्ये एक कालदास असं पण त्याचं नाव नोंदवलेलं आहे. आता हा काल कोण? तर हा काल म्हणजे उज्जैनी इथला महाकालेश्वर, भगवान महाकालेश्वर, ज्याचा कालिदास हा निस्सीम भक्त आहे. आणि तो मोठ्या कौतुकाने सांगतोय की त्याच्या मस्तकावरच चंद्र आहे ना, त्यामुळे उज्जैनीमध्ये अमावास्या नाहीच. सगळ्या रात्री या ज्योत्स्नावतः चांदण्यानी टिपूर शिंपड झालेली अशाच आहेत. आणि अशा ह्या महाकालेश्वराचा जो भक्त तो कालदास, काल किंवा कालतत्वापुढे सुद्धा कालिदास नतमस्तक होतो. त्याच्या शाकुंतलाच्या नांदीमध्ये त्यांनी म्हटलंय, ये द्वे कालम विधत्तः, ये द्वे कालम विधत्तः. हे दोघं म्हणजे चंद्र आणि सूर्य ही काळाची 2 परिमाणं आहेत. अष्टमूर्तींमध्ये त्यांचा शिवाचा अंतर्भाव होतो. त्यांच्या पुढे तो नतमस्तक होतो. कालस्य पुरुषो दासः, हेही खरंच आहे आणि म्हणून हा कालदास असू शकतो. आता ज्याच्या नावाविषयी एवढी चित्तर कथा आहे त्याच्या काळाबद्दल आणि स्थळाबद्दल तर काही बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. अगदी इसवी सन पूर्व 1-2 शतक ते गुप्त साम्राज्य म्हणजे 4-5 शतक एवढ्या 600-700 वर्षाच्या कालखंडात तो कधीतरी होऊन गेलेला असावा. आणि आत्ता पावेतो, आज पावेतो आपण काही कुठल्याही अंतिम अशा निर्णयाप्रत सर्वमान्य येऊन पोचलेलो नाहीत. त्यामुळे त्या तपशिलात तर आपण शिरायलाच नको. पण त्याच्या स्थळाबद्दल म्हणाल तर सगळ्या भारतीयांमध्ये अहो कालिदास आमचा आहे अशी जी एक अहमहमिका आपल्याला दिसते. बंगाली म्हणतात, अहो बघा ना कालिदास, काली आमची देवता आहे ना, आमची देवी आहे, मग कालिदास आमचा आहे, बंगालचा आहे. कालिदासाच्या काव्यामध्ये सुंदर स्त्रियांच्या ओठांना एक पक्व बिंबाधरोष्ठी अशी कल्पना येते. म्हणजे पिकलेल्या बिंबा फळासारखे जिचे सुंदर आरक्त ओठ आहेत अशी. आता हे फळ उत्तर प्रदेश आणि मगध, बिहार या भागामध्ये अगदी विपुलतेने पिकतं. अर्थात त्याचा वापर म्हणजे दैनंदिन जीवनात आहे. ते म्हणतात बघा ना, हे असं फळ ज्याच्या उपमा तो नायिकांना देतो तो इथलाच असला पाहिजे, तो आमचाच आहे असं ते म्हणतात. कालिदासाच्या नाटकांवरनं तो काश्मीरमधल्या शैव प्रत्यभिज्ञा तत्त्वज्ञानाचा अनुयायी असावा असं एक विद्वानांचं म्हणणं आहे. कारण एकतर कुमारसंभवाची जी सुरुवात, त्याचं महाकाव्य 17 श्लोकात हिमालयाचं वर्णन केले. एक श्लोक म्हणजे हिमालयाचं एक लँडस्केप आहे अक्षरशः. आज आपल्याला काश्मीरमधली जी स्थळं ज्ञात आहेत त्याचेही उल्लेख कालिदासाच्या काव्यांमध्ये येतात, साहित्यामध्ये येतात. आणि काश्मीरवासी म्हणतात, अहो हा सरस्वतीचा लाडका सुपुत्र आहे
आणि सरस्वती तर काश्मीर पुरवासिनी आहे. त्याच्याशिवाय का आमच्याकडे एवढी काश्मीरी पंडितांची अशी दीर्घ परंपरा आणि समृद्ध ही दिसते, आम्हाला रूढी दिसते. तेव्हा कालिदास हा आमचा काश्मीरचाच आहे असं ते सांगतात. कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकामध्ये विदर्भ राजकन्येची कथा असावी असं अभ्यासकांना वाटतं. मेघदूतामध्ये ज्या रामगिरी पर्वतावरती यक्षांनी आपल्या प्रियेला खुशालीचा संदेश मेघाकरवी पाठवला, ते रामगिरी म्हणजे आजचं नागपूर जवळचं रामटेक. आपल्यापैकी कुणी पाहिलं असेल तिथे आता सरकारने एक मोठं कालिदास स्मारक उभारले. तिथे छान काळ्या दगडावरती संपूर्ण मेघदूत काव्य सुवर्णाक्षरांनी रचलेलं आहे, कोरलेलं आहे. नागपूरमध्ये म्हणजे रामटेकलाच आता कविकुलगुरू कालिदास प्रसिद्ध युनिव्हर्सिटी विद्यापीठ पण स्थापन झालेलं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कालिदासाची जी शैली आहे त्याला वैदर्भी रीती असंच नाव आहे. माधुर्य व्यंजकैः वर्णैः रचना ललितात्मिका अवृत्ती अल्पवृत्तीर्वा वैदर्भी रीती दिश्यते. अहो वैदर्भी, विदर्भातले लोक ज्या रीतीचा ज्या शैलीचा अवलंब करतात तीच त्यांनी घेतली, म्हणजे तो विदर्भाचाच आहे. अगदी अगदी उघडच आहे हे. मेघदूतामध्ये रामटेकपासून किंवा रामगिरीपासून हिमालयातल्या अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग हा कालिदासाने म्हणजे यक्षांनी सांगितला आहे मेघाला. त्या वाटेवरती खरं तर उज्जैनी येत नाही. म्हणजे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा तशी असते बरं का. असं आता भौगोलिकदृष्ट्या म्हणजे कालिदासाचं भूगोलाचं ज्ञान, हवामानाचं ज्ञान फार अगदी सखोल आणि निर्दोष असं होतं. पण कालिदासाने ह्या मेघाला मुद्दाम वाट वाकडी करून वक्रपंथ करून जा म्हणाला आहे उज्जैनीला, आणि तिथलं सौंदर्य बघ. आणि एक नाही दोन नाही 11 श्लोक उज्जैनीवरती लिहिलेत त्यांनी. आता कालिदासासारखा कवी जो प्रत्येक शब्द मोजून मापून वापरतो, शब्दांची बिलकुल उधळमाधळ करत नाही, त्यांनी 11 श्लोक उज्जैनीबद्दल लिहिलेले आहेत. ते उज्जैनीकर म्हणतात कालिदास आमचा आहे. आजही तिथे उज्जैनीमध्ये कालिदास समारोह साजरा होतो. त्याच्या कालिदासाच्या साहित्यामध्ये विदिशा नगरीचं वर्णन येतं, कारण त्याचा हा राजा विक्रमोर्वशीयाचा जो नायक आहे पुरुरवा, तो अग्निमित्र, तो या विदिशा नगरीचा राजा आहे. आणि त्यामुळे विदिशा नगरीवाले म्हणतात की अरे कालिदास हा आमचा आहे, तिथल्या विदिशेचा आहे, त्याची नाळ विदिशेशीच खरी जोडलेली आहे. अशी ममता, आमचा ममत्व ज्याच्याबद्दल सगळ्या भारतीयांना वाटतं, त्या कालिदासाची महत्ता आहे तरी कशात. पण हे सुद्धा आपल्याला त्याच्या वाङ्मयावरनंच जोखायला पाहिजे नाही का. तर कालिदासाची महनीयता आहे ती त्याला झालेल्या वागर्थ प्रतिपत्तीमध्ये. वाग म्हणजे वाणी, वाणी म्हणजे अभिव्यक्तीचं साधन, आणि अर्थ म्हणजे अर्थातच आशय, म्हणजे कवीला जे सांगायचे ते अर्थ. तर आशय आणि अभिव्यक्ती ह्यांचं एक सर्जक असं मिथुन कालिदासाने कल्पिलं आहे. आहेच ते, ती सगळ्या वाङ्मय विश्वाची प्राणशक्तीच आहे ते मिथुन म्हणजे. आणि म्हणून त्याच्या रघुवंश महाकाव्याच्या सुरुवातीला मंगलाचरणामध्ये त्यांनी पार्वती परमेश्वराकडे तेच मागितलं आहे वंदन करून. वागर्थाविव संपृक्त, अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे, आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत असेल हा. वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. वाणी आणि अर्थ यांची प्राप्ती मला व्हावी म्हणून मी जगाचे माता पिता असलेले जे पार्वती आणि परमेश्वर त्यांना वंदन करतो, कारण ते सुद्धा शब्द आणि अर्थ यांच्याप्रमाणे अभिन्न रूप आहेत. आता कालिदासासारख्या कवींनी वागर्थ प्रतिपत्ती मागावी, म्हणजे जसं सत्यवानाच्या कथेमधल्या सावित्रीनी कसं यमाकडनं सगळंच मागून घेतलं, तसं कालिदासाने खरं म्हणजे हे सगळं मागायचं काही शिल्लकच ठेवलं नाही. आणि पार्वती परमेश्वरांनी सुद्धा त्याला ते देताना काही हातचं राखून ठेवलेलं नाहीये. वाग अर्थ प्रतिपत्ती
3 शब्दांनी एक बनलेला हा असा समास घटित असा शब्द आहे. पण जेव्हा आपण कालिदासाचं वाङ्मय वाचतो, साहित्य त्या आस्वाद घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की त्याचं सगळं विश्वच, अवघं विश्वच म्हणा, त्या रचनांमध्ये सामावलेलं आहे. कालिदासाला प्राप्त झालेली ही वाग अर्थ यांची प्राप्ती ही त्याच्या वाङ्मयामध्ये इतक्या अंगांनी बहरते, फुलून येते, हे आपल्याला समजून येतं. पण अर्थात शाखा चंद्रिका न्यायाने बरं का. म्हणजे चंद्र आपल्यापासून खूप लांब आहे, आपल्याला पण दाखवायचं असलं की आपण कसं म्हणतो की हां ती बघ, म्हणजे वृक्ष आपल्याला जवळ आहेत, ते बघ झाडाच्या मागे त्या फांदीच्या तिथे तो चंद्र आहे, आपल्याला दिसतो चंद्र. पण म्हणजे काही चंद्राचं आपलं ज्ञान पूर्ण होत नाही ना. तसंच शाखा चंद्रिका न्यायानेच आपल्याला कालिदासाचं ज्ञान झालं आहे असं आपण म्हणावं. कारण कालिदास सर्वार्थाने आकळला आहे असं म्हणण्याचं धारिष्ट्य कोणीही करत नाही आणि करूही नये. त्याचा अत्यंत रसिक, चतुरस्र आणि तितकाच विद्वान असा जो व्याख्याकार आहे मल्लीनाथ नावाचा, तो स्वतः असं म्हणतो की कालिदास गिराम सारम, कालिदास हा सरस्वती, चतुर्मुखोथवा साक्षात विदुः न अन्येतु मादृशः. म्हणजे कालिदास जर सर्वार्थाने समजून घ्यायचा असेल तर तो समजून घेण्यासाठी एकतर स्वतः कालिदास किंवा साक्षात सरस्वती किंवा प्रत्यक्ष चतुर्मुख म्हणजे ब्रह्मदेव हेच समर्थ आहेत. तिथे माझ्यासारख्यांचा काय पाड, असं मल्लीनाथ जेव्हा म्हणतो तेव्हा मग आपली काय कथा हो, नाही का. पण आजच्या कालिदास स्मृती दिनाच्या निमित्ताने प्रयत्न तर आपण करून बघूच शकतो ना. तर असा हा छोटासाच प्रयत्न मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कालिदासाची महनीयता त्याच्या नायिकांच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया सगळेजण. आता मध्यवर्ती म्हणजे नायिका म्हटल्यानंतर आपल्याला जाणवतं की मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा. पण मध्यवर्ती व्यक्तिरेखा हा शब्दप्रयोग सुद्धा थोडा मर्यादित अर्थानेच आपल्याला घ्यावा लागतो. कारण जुन्या प्राचीन संस्कृत वाङ्मयामध्ये अशी एकही कलाकृती नाही की जिच्यामध्ये स्त्रीला मध्यवर्ती स्थान देऊन ती रचली आहे. भले मग त्या पुस्तकांच्या शीर्षकांमध्ये त्यांची नावं येतात. म्हणजे आता बघा, अभिज्ञान शकुंतला येते, मालविकाग्निमित्रम मालविकेचं नाव येतं. पण कथेचा सगळा ओघ वाहतो तो नायकाच्याच अनुषंगाने. म्हणजे बाणभट्ट नावाचा एक कवी होऊन गेला 7व्या शतकात, त्याच्या पुस्तकाचं नाव कादंबरी. आता कादंबरी ही त्याच्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते गद्यकाव्य आहे आणि ती त्याच्या गद्यकाव्यातलं म्हणजे कथा आहे ती, त्या कथेची ती नायिका आहे. आणि त्याच्याचवरनं मराठीमध्ये हा जो दीर्घकथेचा जो साहित्यबंध आला आहे कादंबरी, त्याला हे नाव आलं आहे असं इतिहासकार म्हणतात. पण परत तेच कथा मुख्य आहे ती चंद्रापीडाची, म्हणजे नायकाचीच. तर कालिदासाच्या ज्या 7 कलाकृती आपल्याला माहिती आहेत, म्हणजे 3 नाटकं, 2 महाकाव्य आणि 2 लहान काव्य, ज्याला खंडकाव्य असं म्हटलं जातं, अशी एकंदर त्याच्या 7 कलाकृती आहेत. आणि ह्या 7ही कलाकृतींमध्ये त्यांनी चित्रित केलेली स्त्री संख्या ही स्त्री सृष्टी म्हणू शकतो आपण. ही वैविध्य आणि संख्या ह्या दोन्ही दृष्टींनी मोठी समृद्ध अशीच आहे. मला तर असं वाटतं की सारं कालिदासीय वाङ्मय हे एखाद्या प्रचंड अशा मोठ्या झुंबरासारखं आहे आणि त्या झुंबराच्या लहान मोठ्या लोलकांमध्ये कालिदासाच्या मानसकन्या छोट्या मोठ्या ज्योतींसारख्या तेवत्या पेटत्या तेजस्वीपणे लखलखत्या राहिल्या आहेत. त्याच्या मालविकाग्निमित्राची नायिका मालविका, विक्रमोर्वशीयम नाटकाची नायिका उर्वशी, त्याच्या अभिज्ञान शाकुंतलाची नायिका शकुंतला,
त्याच्या कुमारसंभव या महाकाव्याची नायिका उमा पार्वती आणि मेघदूताची नायिका यक्षपत्नी. ह्या नायिकांच्या शिवाय त्याच्या मालविकाग्नी मित्र नाटकामध्ये धारिणी आणि इरावती ह्या 2 राण्या आहेत. त्यातली धारिणी जी आहे ती थोडीशी शांत, समंजस, गर्व नसलेली अशी, पण इरावती मात्र अगदी मत्सरी, फटकळ आणि मनामध्ये धरून ठेवणारी अपमान अशी तिची व्यक्तिरेखा आहे. विक्रमोर्वशी यामध्ये राजाची पहिली पत्नी राणी म्हणजे जी औशी नरी ती काशी राजपुत्री आहे, ती आहे. शाकुंतलामध्ये शकुंतलेच्या 2 सख्या आहेत, अनसूया आणि प्रियंवदा. मग ह्या सगळ्यांना आपण सहनायिका किंवा उपनायिका म्हणू शकतो, पण मग नायिका कुणाला म्हणायचं? तर त्या दृष्टीने पण संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी काही नियम सांगितलेत. विश्वनाथ नावाचा एक होऊन गेला साहित्यशास्त्रकार, त्यांनी आपल्या साहित्य दर्पण ग्रंथामध्ये 3 प्रकारच्या नायिका सांगितल्या आहेत. एक म्हणजे स्वीया, दुसरी म्हणजे अन्या आणि तिसरी म्हणजे साधारणा. आता स्वीया म्हणजे पती, तत्पर पती म्हणजे पतिव्रता, अर्थातच तरुण, सुंदर, विनय आणि आर्जव्याने युक्त. अन्य आहे ती दुसऱ्या कुणाची पत्नी असलेली पण गृहकृत्य दक्ष, शालीन, परत तरुण वयानी अशी. आणि साधारणा म्हणजे संस्कृत वाङ्मयामध्ये ज्यांना गणिका असं आपण म्हणतो, त्या गीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून जनांचं मनोरंजन करणाऱ्या, त्यांच्याबद्दलचा बराच तपशील आपल्याला मिळतो संस्कृत साहित्यामध्ये. पण हा भेद आपण जेव्हा बघतो तेव्हा ठळकपणे असं जाणवतं की ह्या भेदामध्ये मुख्य भर दिलेला आहे तो एकतर त्यांचं तरुण वय, त्यांचं देहसौंदर्य आणि त्यांची मदनविकार अनुकूलता. आणि नायकाची शेवटी कितीही काहीही चुकी झाली तरी त्या क्षणापुरत्या रागवतात, पण नंतर त्याला माफ करून त्याचा स्वीकार करणारे आहेत. ह्या नायिका आणि ह्या उपनायिका मी ज्या आत्ता म्हटलं त्यांच्याशिवाय सुद्धा कमी अधिक महत्त्वाच्या कितीतरी स्त्रिया कालिदासाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला भेटतात. रघुवंश महाकाव्यातली अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेली सुदक्षिणा राणी, दिव्याच्या ज्योतीसारखी तेजपुंज सौंदर्याची इंदुमती, तिच्या स्वयंवरासाठी जमलेल्या राजे लोकांची ओळख अगदी मिश्किलपणे, चतुराईनी करून देणारी, मार्मिकपणे करून देणारी तिची सखी सुनंदा. तुझ्या पुण्याईमुळे आमची मुलं वनवासातून सुखरूप घरी आली असं सीतेला सांगणाऱ्या राममाता, तिच्या सासवा, त्याही आहेत 3 जणी. मालविकेला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी झटणारी तिची बकुलावलिका नावाची दासी आहे. आणि अगदी चतुरपणे म्हणते की अगं चुरगळल्यावर अधिक सुगंध देणारी अशी मी बकुळीची सर आहे म्हटलं असं तिला म्हणणारी बकुलावलिका आहे. नावाप्रमाणेच अगदी भारी गोड आणि समयसूचक असं बोलणारी प्रियंवदा आहे. जबाबदारीने वागणारी अनसूया आहे. आणि प्रेमळ, पोक्त, पुरवती पण हतबल म्हणजे काही करू न शकणारी अशी शकुंतलेची एक मानस आत्या आहे, गौतमी नावाची, गौतमी आत्या. अगं असं अप्सरेला न शोभण्यासारखं काय वागतेस असा खाकरवसा घालून तिला मदत करणारी, उर्वशीला मदत करणारी तिची थट्टेखोर अशी एक मैत्रीण आहे. तिचं नाव आहे चित्रलेखा. संन्यासिनी असून सुद्धा मालविकेला सगळ्या परीने मदत करणारी पंडिता कौशिकी आहे. अशा विविध स्त्रियांनी कालिदासीय वाङ्मयाचं झुंबर अत्यंत तेजस्वी आणि झळझळीत केलेलं आहे. कालिदासाच्या वाङ्मयातल्या ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या कुळवंत स्त्रिया आहेत. पण रूढ रीतींची बंधनं तोडून विपरीत वागण्याचा मोकळेपणा त्यांना नाही. कारण त्या ज्या समाजात जन्मल्यात, वाढल्यात, वावरल्यात त्या समाजांची त्यांच्याकडनं तीच अपेक्षा आहे. मालविका तर डोळे वर करून बघतही नाही. शकुंतला तोंड उघडून घडाघडा बोलत नाही. तिच्या तोंडात खूपच कमी संवाद आहेत शाकुंतलामध्ये. मग ते काम तिच्या सख्या करतात, ह्या अनसूया, प्रियंवदा. कारण मितभाषिणी तीच कुलकामिनी हे त्यांच्या मनावरती इतकं ठसवण्यात आलेलं आहे
त्या नेहमी आपली कर्तव्य, रीतीभाती, परंपरा, रूढी यांच्या बंधनामध्ये आपल्याला जखडलेल्या दिसतात. आणि ह्याच्या जोडीला शिवाय त्यांनी शयनेषु रंभा असावं अशीही अपेक्षा त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काय समाज तर पुरुषप्रधान आणि बहुपत्निकत्वाची रूढी अगदी दृढमूल झालेली. त्यामुळे अंतःपुरामध्ये सगळा सवती मत्सराचा खेळ आणि बाहेरच्या जगात गणिकांचं आकर्षण अशी एक सामाजिक अपरिहार्य अवस्था आपल्याला दिसून येते. स्त्रीनी स्पृहणीय असं गृहिणीपद मिळवावं, टिकवावं, भूषवावं, अगोचरपणे वागून कुळाला बट्टा लावू नये, वीरपुत्रांना जन्म द्यावा, दासदासी ह्यांच्याशी नीट वागावं, घरादाराची वडीलधाऱ्यांची नीट देखभाल करावी, नवरा रागावला, आपल्या मनाविरुद्ध वागला तरी तिने त्याच्या मनासारखंच करावं, सवतींशी गोडी गुलाबीने वागून संसार फुलवावा, सगळ्यांना सांभाळून तिने घराचं घरपण टिकवावं एवढी अपेक्षा या स्त्रियांकडनं करण्यात आलेली आहे. आणि ह्या स्त्रियांनी सुद्धा ही बंधनं म्हणजे आपली भूषणच आहेत असं समजून तो आदर्श जपलेला आपल्याला दिसतो. मग कालिदासाच्या वाङ्मयात ईर्ष्या, मत्सर, आक्रस्ताळेपणा ह्या सामान्य भावना असणाऱ्या बायका स्त्रिया नाहीच आहेत का? आहेत, तशा पण आहेत. मग अशी मी तुम्हाला इरावती जी म्हटली, ती इरावती राणी जेव्हा राजाचं प्रेमप्रकरण मालविकेबरोबर ती रंगेहात पकडते तेव्हा तिला इतका राग येतो की ती कमरेचा कंबरपट्टा काढून त्याला मारायला धावते. आणि एक निपुणिका नावाची कट कारस्थान करणारी दासी आहे. आणि शाकुंतलामध्ये ती प्रत्यक्ष मंचावर येत नाही, पण दुष्यंताची आधीची पत्नी हंसपदिका म्हणून आहे राणी, ती त्याला गीतातून छान टोमणे मारते त्याच्या भ्रमरवृत्तीबद्दल. अशाही स्त्रिया त्याच्या आपल्याला वाङ्मयात दिसतात. पण त्याचं कालिदासाचं बहुमत रूप कुठलं आहे तर ते म्हणजे शकुंतलेचं. कालिदासाने शकुंतलेची जी भिन्न भिन्न रूपं रंगवली आहे तो एक स्त्री जीवनाचा म्हणजे त्यातल्या भाग्य दुर्दशा यांच्या सकट असा एक मोठा पॅनोरमाच त्यांनी उभा केलेला आहे. कुमारसंभवातली उमा पार्वती, रघुवंशातली सीता आणि शाकुंतलातली शकुंतला या तिघी म्हणजे कालिदासाच्या या साहित्य झुमरामधल्या अत्यंत तेजस्वी आणि डोळे दिपवणाऱ्या अशा ज्योती आहेत. वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या भावभावना, देहाच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था यांच्याच कोंदणामध्ये कालिदासानी या स्त्रियांची लहान मोठी चित्र जडवलेली दिसतात. आणि या स्त्रियांची नातीसुद्धा एवढी वैविध्यपूर्ण आहेत. म्हणजे शकुंतला एक पोरकी पोर आहे तर इंदुमती लाडाची लेक आहे. उर्वशीसारखी प्रणयिनी आहे. पत्नी, माता, सासू, सवत, फणकारा असलेली एखादी मानिनी आहे इरावतीसारखी. वृत्तीनी आणि अनुभवानी प्रौढत्व आलेली सीतेसारखी परित्यक्ता, ज्येष्ठ कुटुंबिनी अशा कितीतरी नात्यांच्या संदर्भामध्ये स्त्रियांच्या व्यक्तिरेखा कालिदासाने जिवंत केल्या आहेत. पण ह्या सगळ्या स्त्रियांच्या जीवनाचं मूळ सूत्र काय आहे तर कण्वांनी केलेला उपदेश. शकुंतला सासरी जायला निघाल्यानंतर कण्वांनी तिला उपदेश केलेला आहे. ते म्हणतात, शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रिय सखी वृत्तिं सपत्नी जने भर्तुः विप्रकृता पिरोषणतया मास्म प्रतीपं गमः भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी यान्त्येवं गृहिणी पदं युवतयः वामाकुलस्याधयः. वडीलधाऱ्यांची सेवा कर, सवतींशी मैत्रिणीसारखी वाग, पती रागावला तरी त्याच्या विरुद्ध तू कधी जाऊ नकोस, नोकर दासदासी ह्यांच्याशी सौजन्याने आपलेपणाने वाग आणि वैभव मिळालं तरी गर्व करू नकोस. अशा वागणाऱ्या स्त्रियाच गृहिणी म्हणवतात. आणि ह्याच्यापेक्षा विपरीत ज्या वागतात त्या आपल्या कुलाला कलंक लावतात. काय आहे, पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये पुरुष गुरफटलेला असतो. तो त्याच्या महत्वाकांक्षा, त्याची पदं, त्याच्या जबाबदाऱ्या, त्याचा मान सन्मान, अधिकार
यांच्या सगळ्यांच्या जंजाळामध्ये. त्यामुळे संसाराची सगळी जीवघेणी जी काही धकाधकी किंवा कुतरोड असते ती वाट्याला येते बाईच्या. आणि मग त्यामधनं मार्ग काढताना ह्या कालिदासाच्या नायिका ज्या आहेत त्यांना मदत करतात त्या त्यांच्या आमचे गुणच. परिपक्वता, उदारता, सहनशीलता, समंजसपणा, निर्धार आणि मुख्य म्हणजे लोकव्यवहाराची जाण, या गुणांच्या माध्यमातूनच त्या संकटातून तरतात. आलेल्या संकटांशी संघर्ष करायचा, त्याला टक्कर द्यायची, त्याच्यावर विजय मिळवायचा अशी ह्या नायिकांची वृत्तीच नाहीये. आणि त्यामुळे मनाचा मोठेपणा, क्षमाशीलता हेच त्यांचं खरं बळ आहे. आणि त्यामुळे संघर्षापेक्षा सुद्धा त्या आत्मविलोपालाच अधिक महत्त्व देतात. कालिदासाने त्याच्या सगळ्या कथावस्तू दुसरीकडनं घेतलेल्या आहेत. म्हणजे कदाचित तो त्याच्या काळाचा परिणाम असेल किंवा त्यावेळची सामाजिक चौकट त्याचा प्रभाव असेल त्याच्यावर, किंवा सर्वस्वी नवीन कलाकृती तत्कालीन समाजामध्ये रुचत नसेल असं काही कारण असू शकतं. त्यामुळे कल्पना जरी घेतली तरी सुद्धा कालिदास म्हणून त्याला जी दिगंत कीर्ती मिळाली आहे तो कालिदास टच जो आहे तो खास सर्वस्वी त्याचा आहे. ऋग्वेद म्हणा, पुराण, व्यास, वाल्मिकी, नाटककार भास, पहिला नाटककार, या सगळ्यांचा तो ऋणाईत आहे. त्यांनी कल्पना घेतल्या आहेत, पण आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्यांनी असं काही नयनमनोहर रूप दिलेलं आहे की ते पाहिल्यानंतर आपल्या तोंडून सुद्धा शब्द येतात, वाह क्या बात आहे. म्हणजे बघा त्याचं ते जगप्रसिद्ध नाटक शाकुंतल, ते म्हणे जर्मन कवी गटे नावाचा होऊन गेला की तो एक्स्टसी म्हणजे त्याला एवढा आनंद झाला की स्वर्ग आणि पृथ्वी यांचं सौंदर्य तुम्हाला एकत्र ह्या जमिनीवर ह्या पृथ्वीवर मिळवायचं असेल तर शाकुंतल वाचा, असं त्यांनी त्याच्याबद्दल उद्गार काढलेत. त्या शाकुंतलाची गोष्ट त्यांनी महाभारतातनं घेतलेली आहे. महाभारतामध्ये शकुंतला उपाख्यान आहे. तिथले शकुंतला आणि दुष्यंत दोघेही थोडेसे स्वार्थी, मतलबी, रोखठोक, व्यवहारी, आपमतलबी असे आहेत. म्हणजे शकुंतलेने तर विवाहापूर्वीच दुष्यंताला अट घातलेली आहे की माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा जर हस्तिनापूरचा सम्राट होणार असेल तर मी तुझ्याशी लग्न करीन. असे नायक नायिका कालिदासाला नको होते. त्याचा दुष्यंत कसा आहे? त्याचा दुष्यंत आहे कर्तव्य दक्ष, सत्सद विवेकाची आणि न्यायाची बुद्धी जागृत असलेला असा एक आर्य राजा आहे. आणि शकुंतला तर काय, शकुंतला एक अश्राप निरागस पोर आहे. कुशसंहिता आणायला कण्व अरण्यात गेले असताना त्यांना ती सापडली. त्यांच्या तपोवनातच ती लहानाची मोठी झाली आहे. आणि ती निसर्ग कन्याच आहे. निसर्गाच्या अंगाखांद्यावर वाढलेली, बाहेरच्या जगाचा तिला वारा सुद्धा लागलेला नाहीये. आणि अशा कण्वांच्या अनुपस्थितीमध्ये तिथे हस्तिनापूरचा सम्राट दुष्यंत येतो. दोघेही परस्परांवर अनुरक्त होतात आणि परस्पर संमतीने गांधर्व विवाहाने बद्ध होतात. शकुंतलेच्या पोटी आता दुष्यंताचा पुत्र आहे, पण ती आई होण्याच्या आधीच दुर्वासा मुनींच्या शापामुळे दुष्यंताला संपूर्ण विस्मृती झाली आहे शकुंतलेची. डिलीट, शकुंतलेचा चॅप्टर डिलीट झालाय त्याच्या मेंदूतून. आणि इतकंच नाही तर शकुंतलेच्या ठिकाणचा गर्भही त्यांनी नाकारलेला आहे. बघा, शकुंतला आणि सीता या दोघींची ही परिस्थिती काही अंशी समान आहे. त्या गर्भवती असतानाच त्यांचा परित्याग झालेला आहे. पण शकुंतलेच्या वाट्याला आलेली दुर्दशा ही अधिक भीषण आहे असं मला वाटतं. कारण रामाने काय सीतेच्या ठिकाणचा गर्भ नाकारलेला नव्हता. शिवाय सीता ही वयाने मोठी, 14 वर्ष वनवासात राहून दुर्दैवाचे फेरे अनुभवलेली, जग पाहिलेली अशी होती. त्या मनाने शकुंतला कशी आहे? त्याच्यात शिवाय तिला परत वाल्मिकींचा आश्रमासारखं तिला माहेरच भेटलं आणि वाल्मिकींसारखे पिता तिला मिळालेत.
पण शकुंतलेचं काय हो? शकुंतलेला बाहेरच्या नागर संस्कृतीचा मुळी सुद्धा स्पर्शही झालेला नाहीये. तपोवनाच्या शांत संयत परस्पर विश्वासावर आधारलेल्या वातावरणात, म्हणजे तिथले पशुपक्षी सुद्धा आपलं नैसर्गिक वैर विसरून गुण्यागोविंदाने नांदतात, अशा वातावरणात ती लहानाची मोठी झाली आहे. आणि ती वयाने सुद्धा अगदी कोवळी आहे. 17-18 वर्षाची कोवळी पोर आहे ती. मनाशी मोठ्या मोठ्या अपेक्षांचे इमले घेऊन ती दुष्यंताच्या हस्तिनापुरात येते. पण तिथे तिला विलक्षण अपमानकारक, अगदी नको नको ते सगळे शब्द ऐकून घ्यायला लागलेले आहेत. शाकुंतलाचा 5वा अंक, म्हणजे मगाशी मी तुम्हाला 4थ्या अंकातला जो कण्वांचा उपदेश सांगितला तो तर वैश्विक आहे, आणि त्यामुळे तत्रापि चतुर्थ अंक हा असं शाकुंतलाचं महत्त्व सांगितलं जातं. पण शाकुंतलाचा 5वा अंक म्हणजे नाट्य संघर्षाचा एक अप्रतिम नमुना आहे. न्यायासनावरती न्याय देण्यासाठी बसलेला दुष्यंत, समोर आरोपी सुद्धा दुष्यंतच आहे. शकुंतला सगळं खरं खरं जसं घडलं तसं सांगतेय, पण ती खोटारडी ठरलेली आहे आणि कुलटा सुद्धा ठरलेली आहे. फिर्यादीला न्याय द्यायचा आहे, पण आरोपीवर सुद्धा अन्याय होता कामा नये. या पेचामध्ये सापडलेला न्यायाधीश दुष्यंत, असे पेचदार प्रसंग, पेचदार संघर्ष ही खास कालिदासाची निर्मिती आहे. आणि मग सीतेप्रमाणेच शकुंतलेच्याही ओठी शब्द आलेत, भगवती वसुमती देही मे विवरण. पृथ्वी माते तुम्हाला पोटात घे. शकुंतलेला तिच्या आईनीच आसरा दिला, तसं सीतेला तिच्या आईनीच आसरा दिला, तशी शकुंतलेची ही आई, ती मेनका नावाच्या अप्सरेची मुलगी आहे. ती, हा भाग सगळा मंचावर दाखवलेला नाही आहे, पण आकाशातून एक स्त्री आकाराची, असा काही आकाराचा एक तेजस्वी लोळ विजेचा येतो आणि त्याच्यातनं शब्द येतात आणि शकुंतला निमूटपणे रडत रडत त्या मागून चालायला लागते. पण जाताना ती दुष्यंताच्या मनाला जबरदस्त हादरा देऊन जाते. आता तिचे शब्दच संपलेत आणि तिच्या ओंजळीमध्ये आता अश्रूशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाही आहे. आणि ह्या विलक्षण अशा दारुण प्रसंगाच्या आघातामुळे शकुंतलेचं रूपांतर एका फार समंजस आणि मोठ्या मनाच्या स्त्रीमध्ये झालेलं कालिदासाने दाखवलंय. नंतर तिला दिलेली ती अंगठी मिळते आणि मग दुष्यंताची सुद्धा सगळी स्मृती परत येते. त्याला अत्यंत पश्चात्ताप होतो, म्हणजे तो तिचे अक्षरशः पाय पकडून क्षमा मागतो. आणि मग शकुंतलेला ही दुष्यंताची क्षमा याचना भावते, मनाला जाऊन भिडते आणि तीही त्याला क्षमा करते. जितक्या सहजपणे पहिल्या अंकात ती दुष्यंताची होते त्याच्या प्रेमात पडून, तितक्याच सहजतेने आताही ती त्याची होऊन जाते. मला असं वाटतं की क्षमा मागणं हे त्या मानाने कमी कठीण असतं, क्षमा करणं हे फार फार दुर्घट असतं. स्वतःचं अंतःकरण पूर्ण सात्विक, निर्मळ, सबळ असल्याशिवाय क्षमा करता येत नाही. तसं शकुंतलेचं आहे. शकुंतलेनी दुष्यंताला केलेली क्षमा ही तिच्या निर्मळ, सात्विक आणि सबळ मनाची क्षमा आहे. जशी दुष्यंताने केलेली क्षमायाचना ही सुद्धा अत्यंत प्रामाणिक आणि प्रांजळ अशीच आहे. त्यावेळेला शेवटी तिला, शकुंतलेला दुर्वासांच्या शापाची घटना कळते आणि तिच्या मनात समाधान दाटून येतं की राजाने आपला त्याग काही विनाकारणच केला नाही, हे सगळं दुष्यंताच्या शापामुळे सगळं घडलंय. मुग्धा शकुंतलेला पूर्वी अंगठीचा फार मोठा आधार होता. तिच्या सख्यांनी सांगितलं होतं ती अंगठी नाही ठेवा आणि राजाला दाखव ती अंगठी, त्यांनी जर काही म्हटलं तर. म्हणजे असं का तुम्ही मला बोलताय, राजाने काही म्हटलं तर? नाही, आम्ही आपलं सांगून ठेवतो. पण आता तिला त्या अंगठीची काही गरजच नाही आहे. जीवनाच्या सत्वपरीक्षेमध्ये ती जी तावून सुलाखून बाहेर पडलेली आहे, त्यामुळे तिचा स्वतःवरचा विश्वास बळकट आणि ही क्षमाशीलता ही पूर्णपणे निर्मळ अशी आहे. तिचं वर्णन 2ऱ्या अंकामध्ये कालिदासाने केलं आहे. अनाघ्रातम पुष्पम किसलय मनूलम अलूनम कररुहैः
कुणीही वास देखील घेतलेला नाही असं ताजं टवटवीत फूल, कोवळी तजेलदार पालवी ज्याला हाताचा स्पर्श सुद्धा झालेला नाहीये, विनय लावण्याचं विश्रांती स्थान, वेज न पाडलेलं रत्न, ताजा कुणीही न आस्वादलेला मध आणि सगळ्या पुण्यांचा जणू काही परिपाकच असं तिचं मंगलमय रूप कालिदासाने शाकुंतलात रेखाटलंय. तिची खूप विविध रूपं त्यांनी रेखाटली आहेत. सगळ्या तपोवनाला जीव लावणारी ही एक पोरकी मुलगी, ब्रह्मचारी कणवाला गृहस्थाहूनही गृहस्थ बनवणारी त्याची कन्या. जे स्वतः कण्व म्हणतात की माझ्यासारख्या विरक्त तपस्याला मनामध्ये जर एवढे भाव गलबलून जात आहेत तर पोटच्या पोरीला देताना गृहस्थाश्रमांना किती गृहस्थाश्रमी जनांना किती दुःख होत असेल. मैत्रिणींवरती जीवाभावे प्रेम करणारी आणि त्यांच्याकडनं सुद्धा तेवढंच हक्काने करून घेणारी अशी ती मैत्रीण आहे. सगळं अर्पण करून प्रेम करणारी प्रेयसी आहे. साशंकतेचे, दुःखाचे, दुर्दैवाचे चरचरीत चटके अनुभवलेली ती परित्यक्ता सुद्धा आहे. एकल माता आणि शेवटी विलक्षण उदार आणि क्षमाशील अशी पत्नी, ही स्त्रीची जी एक वेगळी वेगळी रूपं आपल्याला दिसतात ती एकट्या शकुंतलेमध्ये कालिदासांनी साकार केलेली आहेत. रघुवंशातली सीता फार वेगळी वागली आहे. रामाने आपला त्याग केला आहे हे कळल्यावरती पहिल्यांदा त्या वज्राघातामुळे मूर्छित होते, पण भानावर येते तेव्हा ती जो काही मनाचा ठामपणा, निश्चय आणि क्षमाशीलता, ती क्षमेचीच दुहिता आहे, दाखवते. त्याला सगळ्या वाङ्मयात तोड नाहीये. लक्ष्मणाकरवी त्याग झाला होता, मग ती लक्ष्मणाकडे अत्यंत तेजस्वी आणि परखड असा निरोप देते. वाच्यस्त्वया मद वचनाक्स राजा, जाऊन सांग त्या तुझ्या राजाला माझा निरोप. कारण तर तेवढंच नातं उरलंय दोघांमध्ये. ना ते आता पती पत्नी आहेत, आयुष्याचे जोडीदार आहेत, सुखदुःखाचे भागीदार आहेत. आणि लक्ष्मण गेल्यानंतर मात्र ती ढसढसून रडली. पण राजा रामाची आज्ञा तिने 100% स्वीकारली आहे, कारण शेवटी ती पण त्याचीच सहधर्मचारिणी आहे. 12 वर्षांनंतर रामाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा तिचे पुत्र लवकुश अडवतात आणि मग तो सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे. वडिलांना मुलं मिळतात, मुलांना वडील मिळतात आणि मग सीतेला पुन्हा अग्निदिव्य करायला सांगण्यात येतं. पण सीता आपल्या भूमिकेवर टिचून उभी राहिलेली आहे. किती वेळा तिने पुन्हा पुन्हा मानहानीला तोंड द्यायचं. आपल्या शुद्धीचं प्रात्यक्षिक तिने किती वेळा करायचं आणि का करायचं, आणि ते करून तिला आता मिळवायचंय तरी काय. तिच्या मुलांना ते त्यांचे वडील भेटलेलेच आहेत. रामाच्या मनात तिच्याविषयी संशय नाहीये. त्याच्या मनात तिच्याबद्दल ओतप्रोत असं प्रेमच आहे. पण प्रजेची खात्री पटावी, ती खात्री पटवण्यासाठी त्याचा आग्रह होता. सीतेच्या मनात सुद्धा रामाबद्दल उदंड प्रेम होतं. म्हणून तर ती मगाशी मी जो म्हटलं की निरोप दिला लक्ष्मणाकरवी, त्याच्यात शेवटी तिने असंही सांगितलंय, भूयस्तथा मे जननांतरेपि त्वमेव भर्ता नच विप्रयोगः. पुढच्या जन्मात सुद्धा मला तूच पती म्हणून मिळावास, पण तुझा विरह मात्र असा व्हायला नको. हेच तिने मागितलंय शेवटी. दोघेही जण आपापल्या दुसऱ्याविषयीच्या प्रेमाला धक्का लावू न देता आपापल्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत. नाही गेली आहे सीतारामाकडे. आता तिची मुलंही मोठी झालेली आहेत आणि रामाने त्यांचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तिला आता अयोध्येमध्ये जाण्याचं काही प्रयोजनच उरलेलं नाही आहे. आणि तत्क्षणीच तिने अग्निदिव्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भूमीला सांगितले की तू मला तुझ्या पोटात घे म्हणून. त्यावेळेला सीता भूमीमध्ये गडप होताना ती कशी होती त्याच्यासाठी एक विशेषण वापरले कालिदासाने. भर्तृप्रणिहिते क्षणा, प्रणिहिते क्षणा, म्हणजे जिची नजर एकटक आपल्या पतीवर खिळलेली होती अशी सीता. उभ्या आयुष्याचे कोणते हिशेब गुंतले होते त्या नजरेमध्ये. का ती रामाला शेवटचं आपल्या नजरेत
आणि आपल्या हृदयात साठवून घेत होती? का ती रामाला सांगत होती तुझी आणि तुझ्या कुळाची कीर्ती अखंड राहो? माहीत नाही. कालिदासाने हे सगळं आपल्या कल्पनाशक्तीवरती सोपवून दिलेलं आहे. पण रामायणाचं जे कारुण्यगर्भ असं सार आहे ते कालिदासांनी ह्या एका विशेषणामध्ये सामावून घेतलेलं आहे. शकुंतला आणि सीता या दोघींचेही आपल्या आयुष्याविषयीचे निर्णय हे पूर्ण वेगळे आहेत. दोघींनी मात्र आपल्या पतीचं सत्व नजरेआड होऊ दिलेलं नाहीये. त्यांनी आपल्या दुःखाचा काही गवगवा केलेला नाहीये, पण वाट्याला आलेलं दुःख शांतपणे सोसून घेऊन आपल्याला स्वतःलाच त्यांनी अधिक बळकट केलंय, मोठं केलंय. परित्यागासारखं प्रचंड दुःख त्याच्याने खचून न जाता, गैरसमजाची दरी सुद्धा उद्भवू न देता आणि केवळ आपलंच दुःख कुरवाळण्याचा, अपंगपणाचा स्पर्श सुद्धा होऊ न देता ह्या स्त्रिया आपल्या उदार आणि व्यापक अशा समंजसपणाच्या आधारावर आपलं प्रेम टिकवतात. अपमानास्पद परित्यागाचं शल्य त्यांच्या वाट्याला आलं तरी त्याचा स्वीकार त्या जीवनातला एक टप्पा, एक अवस्था अशाच पद्धतीने स्वीकारतात आणि ते दुःख पचवून त्या दुःखातून पार होतात. त्या दुःखामुळे त्या लहान, गरीब, बिचाऱ्या, केविलवाण्या अशा कधीच झालेल्या नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यामुळे ते दुःख त्यांच्या वाट्याला आलं त्यांना आता कधी दोष देत नाहीत. ना सीतेने रामाला कधी काही म्हटलंय की शकुंतलेने दुष्यंताला म्हटलंय. आपलंच पूर्वकर्म आहे हे असं त्या म्हणतात. राम काय, दुष्यंत काय हे आपल्या पूर्वकर्माची साधनं आहेत असं त्यांचं भान त्यांच्या मनामध्ये सतत आहे. ते त्यांचं कधी भान सुटत नाही. आणि त्यामुळे दारुण दुःखाच्या अनुभूतीने सीता आणि शकुंतला या दोघींची ही विभूती अधिक विस्तारली आहे, समृद्ध झाली आहे. मालविकाग्निमित्राची नायिका जी आहे मालविका, ती विदिशेचा राजा अग्निमित्र याच्या अंतःपुरामध्ये दासी म्हणून दाखल होते. ती खरी मूळची राजकन्याच आहे आणि अत्यंत दिसायला सुंदर, नवयौवना, नृत्य निपुण, तरबेज नृत्यामध्ये. अर्थातच राजाचं मन तिच्यावर जडलं आणि मग त्या पूर्ण नाटकाची म्हणजे प्रेमप्रसंग, राजाचे मालविकेबरोबर, राण्यांचा दुस्वास, मग ते प्रेमाची गुपितं फोडणं, मग त्याच्यामध्ये विदूषकाचा आणखीन आगाऊपणा, असं ते एका सगळं फार्सिकल अंगाने त्यांनी ते सगळं नाटक हे केलंय. तर त्यामुळे एकंदर राजदरबारी प्रेमप्रकरणामध्ये मालविकेला काही विशेष ते मान्य करण्याशिवाय दुसरी काही भूमिकाच नाही आहे. म्हणून मालविकेचे वर्णन मी नेहमी गुंगी गुडिया असंच करते. उर्वशी, विक्रमोर्वशीयाची नायिका उर्वशी म्हणजे स्वर्गीय अप्सरा आहे ती. हा मर्त्य मानव पुरुरवा आणि ही स्वर्गीय अप्सरा यांच्या मिलनाची अशी ह्यांची एक वेगळीच गोष्ट कालिदासाने ह्या नाटकामध्ये रंगवलेली आहे. उर्वशी स्वर्गातली अप्सरा आहे आणि भरतमुनींनी समुद्र मंथनावरती आधारित एक नाट्यप्रयोग बसवला आहे. त्याच्यामध्ये हिला लक्ष्मीची भूमिका करायची आहे आणि त्या भूमिकेमध्ये तिला एक संवाद आहे की माझं मन पुरुषोत्तमावर बसलं आहे. कारण ती लक्ष्मी आहे आणि पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. पण ही उर्वशी त्या पुरुरव्यामध्ये इतकी गुंतलेली आहे की ती चुकून म्हणते माझं मन पुरुरव्यावर जडलं आहे. रसभंग झाला. भरतमुनींनी शाप दिला तिला, तुझा पृथ्वीवरच जाऊन राहा, तू मर्त्य लोकात, तीच तुझी योग्यता आहे. पण आता स्वर्गीय अप्सरा, स्वर्गातल्या देवांना तिच्या वाचून कसं करमणार. मग इंद्र मध्यस्थी करतो की ठीक आहे, तुझा पुत्र होईपर्यंत, तुझ्या पुत्राचं मुख जोपर्यंत राजा बघत नाही तोपर्यंत तू राहा पृथ्वीवर आणि मग परत स्वर्गात ये असं. तर त्याप्रमाणे मग उर्वशी येते खाली, दोघांचं मिलन होतो, यथावकाश त्यांना मुलगाही होतो. आणि उर्वशीच्या डोक्यात तो शाप आहे आणि म्हणून आपल्याला प्रियकराचं प्रेम निरंतर मिळावं म्हणून ती स्वतःच्या पोटच्या पोराला सुद्धा स्वतःपासून राजापासून सुद्धा दूर ठेवते. म्हणजे कसं एक पॉझेसिव्ह प्रेम जे असतं, त्या पॉझेसिव्ह प्रेमाचा आविष्कार ह्या उर्वशीच्या रूपाने कालिदासाने विक्रमोर्वशीयामध्ये रेखाटलाय. कुमारसंभवाची नायिका उमा पार्वती तर काय विधात्याने सगळी उपमानं एकत्र करून सगळं सौंदर्य एकत्र दिसावं अशीच जिची निर्मिती केली होती.
अत्यंत सौंदर्य खनी अशी ती पार्वती. आणि या सौंदर्याच्या जोरावरच तिला शंकरासारखा पती मिळवायचा आहे. तो सगळा कथाभाग तुम्हाला माहिती आहे. आणि तिचा तो प्रयत्न विफल झालेला आहे. तेव्हा मग तिने तपाचं गौरी शिखर उभं केलंय. मोठमोठ्या तपस्व्यांना सुद्धा लाजवेल असं उग्र दारुण तप तिने करायला सुरुवात केली आहे. ऐन थंडीमध्ये, हेमंतामध्ये ती रात्रभर नदीच्या पाण्यात उभी राहायची. वर्षा ऋतूमध्ये पावसाच्या जाड जाड धारांचा मारा ती आपल्या शरीरावर झेलायची. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये अंगाची काहिली करणाऱ्या प्रचंड अशा सूर्यतपामध्ये ती पंचाग्नी साधन करायची. तिची आई मेना, तिचं हृदय कळवळलं हे सगळं पाहून. ती म्हणाली आपल्या मुलीला, ऊ मा, ऊ, अगं नको मा, नको. तेव्हापासून तिचं नाव उमा पडलं. तपश्चर्येमध्ये तिने अन्नग्रहण तर सोडूनच दिलं होतं. काही वनस्पतींची पानं खाऊन ती राहत होती. पण शंकर काही प्रसन्न होईना म्हटल्यावर तिने अधिक कडक तपाचरण करण्यासाठी ती पानं खाणंही सोडून दिलं. म्हणून तिला अपर्णा म्हणायला लागले, जिने पानंही खाणं सोडून दिलं होतं. आणि मग अर्थातच शंकर तिची परीक्षा घेण्यासाठी एका तरुण बटूच्या रूपामध्ये तिथे आलेत. आणि काय त्यांनी त्या उमेच्या आराध्य देवतेची इतकी म्हणजे काय निर्भत्सना केलेली आहे, यथेच्छ. तिला तो पती हवा आहे असं कळल्यानंतर, अगं तो जोगड्या, तो तुला पती हवा आहे? तो अंगाला काय लावतो? राख. त्याचे अलंकार म्हणशील तर रुद्राक्ष आणि सर्प. बरं, वस्त्र म्हणशील तर वस्त्राचाही काही हेच नाही. तो घालतो तो गजाचं चर्म. आणि स्मशानवासी, सगळा अमंगलांचा कारभार आहे त्याच्याकडे. भूतगण म्हणे त्याचे. आणि त्याचा तो म्हातारा नंदी. आणि त्याच्या आईवडिलांचा सुद्धा पत्ता नाहीये. अशा माणसाला तू निवडलायस. उमेच्या ही सगळी टीका इतकी जिव्हारी लागते. कुमारसंभवाचा 5वा सर्ग फार बहारीचा आहे ह्या उमाबटू संवादासाठी. म्हणजे काव्य नाट्यायमान हा अर्थ. हा कालिदासाच्या काव्यात सुद्धा कसं नाट्यमयता असते. आणि मग तिच्या प्रत्यक्ष शंकरच तिथे प्रकट झाल्यानंतर उमेची जी काही संभ्रमावस्था होती, तिच्या मुखावरचे लज्जित भाव, तिची रोमांचित झालेली गात्र, कंप पावणारी तिची अंगांग, याचं सगळीच तिच्या मनातले सगळे सात्विक भाव त्या तिच्या चेहऱ्यावर, तिच्या देहबोलीमध्ये कसे प्रकटले ते कालिदासाने फार सुंदररित्या दाखवले. कालिदासाने आपल्या सगळ्या नायिकांच्या वेगवेगळ्या वयोवस्थांमधल्या सौंदर्याचं अगदी रसिकपणे वर्णन केलेलं आहे. सगळ्यात सौंदर्याचा देखणा नमुना म्हणजे त्याची मेघदूतातली यक्षपत्नी. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्टी मध्ये क्षामा चकितहरणी प्रेक्षणा निम्न नावे. कृशांगी, ऐन तारुण्यातली, कुंदकळ्यांसारखे दात असलेली, पिकलेल्या बिंबाफळासारखे आरक्त ओठ असलेली, कृशकटी, बावरलेल्या हरणीसारखे नेत्र असलेली, नाभी प्रदेश खोल असलेली, विधात्याची जणू आद्य निर्मितीच, स्त्री सौंदर्याची घडीव मूर्तीच, असं तिचं वर्णन त्यांनी केलंय. पण इतर नायिकांचं नाही असं वर्णन करत तो. त्यांच्या एकंदर सौंदर्याचं मात्र वर्णन करायला विसरत नाही. आणि एकंदर ह्या सगळ्या सौंदर्याच्या इतक्या विविध छटा तो आपल्याला दाखवतो. उर्वशी मूर्छित होते आणि हळूहळू शुद्धीवर येते. हे सांगण्यासाठी तो म्हणतो की दरड कोसळल्यामुळे जिचा प्रवाह गढूळ झाला होता, पण आता पुन्हा हळूहळू निर्मळ व्हायला लागलेला आहे, अशा गंगेच्या प्रवाहासारखी ती उर्वशी हळूहळू भानावर आली. आपल्या झळझळीत लावण्याने डोळे दिपवून टाकणारी इंदुमती जेव्हा स्वयंवराला जमलेल्या राजांच्या पंक्तीमधनं हिंडायला लागते, ज्यांच्या जवळ ती जाते त्यांचं मुख भविष्याच्या कल्पनेने उजळून जातं. आणि त्यांना ओलांडून ती पुढे गेल्यानंतर निराशेने त्यांचं मुख काळवंटतं. आणि म्हणून त्या इंदुमतीला त्यांनी राजमार्गावरती संचार करणाऱ्या दीपशिखेची उपमा दिली आहे. स्थिती
गती, लय, अंधार, उजेड, भविष्य, वर्तमान, ह्या सगळ्याचा एक इतका अजब गोफ त्यांनी या उपमेमध्ये गुंफलेला आहे की ही उपमा रसिकांना इतकी आवडली आहे की त्याला दीपशिखा कालिदास असंच ओळखलं जातं. इथे एक पुस्तकसुद्धा आहे दीपशिखा कालिदास या नावाचं, तुमच्या लायब्ररीमध्ये पहा तुम्ही जास्त डिटेलसाठी. त्याच्या रघुवंश या महाकाव्यामध्ये स्त्रियांचं वर्णन करताना आपाततः सारख्या वाटणाऱ्या प्रसंगांमधला वेगळेपणा कालिदास कसा टिपतो पहा. रघुवंशाच्या 3ऱ्या सर्गामध्ये सुदक्षिणा, 10व्या सर्गामध्ये दशरथाच्या 3 राण्या आणि 14व्या सर्गामध्ये सीता, या सगळ्यांचा गर्भिणी भाव त्यांनी वर्णन केलेला आहे. गर्भवती सुदक्षिणा, गर्भवती दशरथाच्या राण्या आणि गर्भवती सीता. सुदक्षिणेचं वर्णन करताना 12 श्लोक तिच्या सगळ्या अंगप्रत्यंगात जे बदल होत गेले गर्भावस्थेत ते सगळे त्यांनी बारकाईने रेखाटले. का तर तिच्या पोटी आता दिगंत कीर्तीचा पुत्र हा रघु जन्माला येणार आहे आणि पराक्रमी पुत्र, त्या गर्भाला त्यांनी तिथे महत्त्व दिलेलं आहे आणि त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या अंगांगावर पसरलेलं आहे. आणि म्हणून तिचं वर्णन करताना तो म्हणतो, लतेव सन्नद्ध मनोज्ञ पल्लवा, जिच्यावरती कोवळी पालवी धरू लागली आहे अशा लतेप्रमाणे असं सुंदर वर्णन त्यांनी सुदक्षिणेचं केलेलं आहे. आता राजा दिलीप, दशरथ किंवा राम हे तिघेही अपत्य प्राप्तीच्या बाबतीत विलंबित फलस्वामी आहेत. आणि खरं पाहाल तर तिघींच्या गर्भिणी अवस्थेत, तिघी म्हणजे या सगळ्याच जणींच्या गर्भिणी अवस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये शारीरदृष्ट्या तसा काहीच फरक नाही आहे. आणि म्हणून एकदा सुदक्षिणेचं इतकं सुंदर वर्णन झाल्यानंतर पुन्हा करण्यात काय हशील आहे ना. तर दशरथाच्या 3 राण्यांचं वर्णन तो एका श्लोकात करतो, त्यांची गर्भावस्था. कारण तिथे महत्त्व आहे ते दशरथाची अनपत्यता, मग तो पुत्र कामेष्टी यज्ञ, त्या यज्ञामध्ये झालेलं पायसदान, ह्याला महत्त्व आहे. आणि सीतेच्या बाबतीत मात्र तिचं दोहदपूर्ती, तिचे डोहाळे. सीतेने रामाला सांगितलं होतं की मला वनवासात जाऊन गंगेच्या काठावर विहार करत वनामध्ये दिवस घालवायचे, तसेच तिचे डोहाळे होते. आणि तेच कारण देऊन रामाने तिला बरोबर तिचा परित्याग केलेला आहे, तिला न सांगता. म्हणजे ज्या अवस्थेमध्ये स्त्रीला आपल्या माणसांच्या आधाराची, प्रेमाची अधिक गरज असते, त्याच वेळेला नेमका तिच्या आयुष्यामध्ये परित्याग झालेला आहे. ह्याच्यामध्ये केवढं नाट्यछद्म भरलेलं आहे पहा. म्हणून कालिदासाने तिच्या गर्भावस्थेच्या बाबतीत फक्त तिचे दोहदपूर्तीच वर्णन केली आहे. त्यातलं नाट्य म्हणजे कालिदासा इतका चोखंदळ कवी आहे की कशातनं नेमकं काय प्रोजेक्ट करायचं हे त्याचं फार मोठं बळ आहे. आणि त्यामुळेच तो रसिकांना आकृष्ट करून घेतो. शकुंतला, सीता आणि उमा या तिघी कालिदासाच्या सर्वश्रेष्ठ अशा स्त्री व्यक्तिरेखा आहेत. शकुंतलेची उदार क्षमाशीलता, सीतेचा तेजस्वी बाणा आणि उमेची शिवावरची अविचल अव्यभिचारी अशी निष्ठा, ह्यामुळे ह्या तिघीही उत्तुंग उंची गाठणाऱ्या अशा व्यक्तिरेखा झालेल्या आहेत. बघा, पुरुषप्रधान आणि स्त्रियांविषयी कायम थोडंसं तुच्छतादर्शक भाषा वापरणाऱ्या समाजामध्ये राहून सुद्धा कालिदासाने स्त्रियांचं चित्रण फार सहानुभूतीने केलेलं आहे. स्त्रीला तेव्हा काय मिळायचं वर कायम, सर्वथा वीरपुत्रम अवाप्नुहि, हाच तिला वर. म्हणजे पुरुषप्रधान धारणा ज्या समाजामध्ये पिढ्यानपिढ्या रुजल्या होत्या, अशा समाजामध्ये कालिदासाला जी स्त्रियांविषयी अनुभूती, सहानुभूती त्याला वाटते, ती आपल्याला अगदी उठून दिसते. कुमारसंभव काव्यामध्ये इंदुमतीचा अनपेक्षितपणे मृत्यू होतो. तिला शाप असतो, नारदांची माला, स्वर्गीय माला तिच्या अंगावर पडते आणि ती मरते. ती मेल्यानंतर तिचा पती राजा अज यांनी जो विलक्षण दारुण असा विलाप केलेला आहे, तो सगळ्या संस्कृत वाङ्मयामध्ये अजविलाप म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अत्यंत विलक्षण असं दुर्दैवी, त्याचं दुर्दैव सांगताना तो म्हणतो, गृहिणी सचिव सखी मिथ प्रिय शिष्या ललिते कलाविधौ करुणा विमुखेन मृत्युना हरता त्वां बत किन्न मे हृतम.
तू माझी गृहिणी तर होतीसच, पण तू माझी सचिव होतीस, तू माझी सखी होतीस आणि तू ललितकला शिकण्यासाठी माझी आवडती शिष्यासुद्धा होतीस. तुझं हरण करून मृत्यूने माझं सर्वस्व लुटलेलं आहे. आता हे सगळं लिहिण्याची कालिदासाला काय गरज होती? पुरुषाच्या आयुष्यामधलं स्त्रियांचं महत्त्व किती आहे हे तो ह्या निमित्ताने आपल्याला दाखवतो. कन्याजन्म हा सुद्धा पुत्रजन्मा इतकाच आनंददायी असतो हे त्यांनी उमेचा जन्म आणि रघुचा जन्म यांच्या तुल्य वर्णनांवरनं आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की आजच्या डेली सोपमधल्या सासवा तुम्हाला माहिती आहेत, आणि सीतेच्या सासवा तिला म्हणतात, प्रेमळ सासवा आहे त्या, की बाई तुझ्या शुद्ध चारित्र्यामुळे आमची मुलं वनवासातून तरली आणि घरी परत आली. हे स्त्रियांचं चित्रण कालिदासाला अभिप्रेत आहे आणि म्हणूनच त्याचा जो शंकर आहे त्यालाही उमेशी विवाह करावासा वाटतोय. कारण सत्पत्नी हे सगळ्या धर्मकृत्यांचं अनुष्ठान अधिष्ठान आहे, ही त्याची भावना आहे. आणि म्हणून शंकराला सुद्धा वसिष्ठ पत्नी अरुंधती हिच्या रूपाने एक सत्पत्नी त्याला दिसलेली आहे आणि म्हणून त्यांनी असं स्पष्ट केलं आहे किंवा सूचित केलेलं आहे की माझा विवाह ठरवण्याच्या बाबतीत अरुंधतीने पुढाकार घ्यावा. आणि पुढे तो असंही म्हणतो, कारण अशा कामांच्या बाबतीत पुरुषांपेक्षा सुद्धा स्त्रियाच अधिक प्रगल्भ असतात, हे त्याचं मत त्यांनी स्पष्ट नोंदवलं आहे. हे सगळे संदर्भ आपण लक्षात घेतले आणि कालिदासाच्या सगळ्या स्त्रीसृष्टीचं जेव्हा आपण अवलोकन करू तेव्हा आपल्याला असं निश्चितपणे जाणवतं की कालिदासांनी स्त्रीचं मन अत्यंत बारकाव्यानिशी जाणलं होतं. तिच्या अनेकविध गुणदोषांची त्याला फार चांगली जाण होती. तिच्या सुखदुःखांविषयी त्याला मनापासून सहानुभूती होती. त्यावेळच्या रूढ अशा परिपाटीप्रमाणे त्याची सगळी कथानकं पुरुषप्रधान त्यावेळच्या नियमाला अनुसरून होती, पण त्याचं सगळं काव्यग्रंथांचं आभाळ हे त्याच्या नायिकांनीच व्यापून टाकलेलं आहे. आणि त्या नायिकाच आपल्याही मनात घर करतात, आपल्या मनाचं आभाळही त्याच व्यापून टाकतात. केवळ बुद्धीलाच महत्त्व देणाऱ्या आजच्या संगणकाच्या जमान्यात तर जीवनाकडे एक असं समग्रतेने आणि स्थिरतेने पाहू शकणारा हा महाकवी आपल्या जीवनातली फार मोठी हिरवळ आहे, ओएसिस. आणि हे ओएसिस स्वतः कालिदासांनीच निर्माण केलं आहे. आणि त्याचं कारण आहे परत त्याला झालेली वागर्थाची प्रतिपत्ती. ती प्राप्त झालेली हा महाकवी आपल्या सुद्धा जाणीवा संपन्न करतो, आपल्या वृत्तीला प्रसन्नता देतो. आपल्याला ज्याला ब्रह्मानंद सहोदर असं म्हणतात अशा काव्यरसाचं आपल्यालाही तो रसपान करवतो. आणि म्हणून आपण कालिदासाशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. तेवढ्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आलेली आहे. कृतज्ञता हे एक असं मूल्य आहे की ते आपलं जीवन अतिशय समृद्ध करतो. आणि शेवटी तुम्ही सर्वांनी ही तासभर माझी बडबड ऐकून घेतली त्याबद्दल मी आपली अत्यंत कृतज्ञ आहे. आणि आयोजक मानसीताई गोवित्रीकर आणि त्यांची संपूर्ण ही वाचनालयाची टीम यांचेही मी मनापासून आभार मानते, मला हा बहुमान इथे दिल्याबद्दल आणि माझे विचार आपल्या सगळ्या सुविद्य अशा श्रोत्यांसमोर व्यक्त करण्यासाठी. धन्यवाद.